शोल्डर मला आता कमेंट येतात की ताई तुम्ही या ब्लाऊजला कटिंगला किती शोल्डर घेतली. तर तसं नसतं, इथं गळ्याचा पण विचार करावा लागतो. जर तुमचा गळा असेल तर छोटा असेल तर तुम्हाला इथं लुजिंग द्यायला लागेल. गळा जास्त खोल असेल तर चौथ्या भागातून पण मायनस करावे लागणार आहे. या पद्धतीने कटिंग केली तर इथे झोळ येणार नाही तुम्हाला मुंड्याजवळ आणि शोल्डर पण खाली पडणार नाही. जास्त प्रॉब्लेम हाच होत असतो प्रत्येक आपल्या बंधू भगिनींसोबत, जे कोणी ब्लाऊज शिवतात त्यांच्यासोबत असं होत असतं. नवीन नवीन जेव्हा मी पण शिवत होते ब्लाऊज तेव्हा हा प्रॉब्लेम येत होता. पण हळूहळू एक अनुभव किंवा जास्त वेळ काम करण्यामुळे ते एक डोक्यात येतं की आपण हे काय केलं पाहिजे बाबा, शोल्डर पडते तर. आता मला 25 वर्ष झाली मी काम करते. माझी छोटी मुलगी 1 वर्षाची झाली आणि मी ब्लाऊज शिवायला सुरुवात केली. लग्नाच्या अगोदर माझा क्लास झालेला आहे. क्लासमध्ये एवढं सगळं शिकवत बसत नाहीत. आपल्याला साधा नॉर्मल क्लास कटोरी कशी कटिंग करायची, 4 टक्स ब्लाऊज कसा कटिंग करायचा एवढंच दाखवतात. पण हे जे आपले प्रॉब्लेम असतात हे दाखवत नाहीत. एवढं सगळं क्लासमध्ये प्रॉपरली दाखवत नाहीत आणि तुम्हाला इथे YouTubeवर पण व्हिडिओ कुठे भेटणार नाही याचा. तर बघा मी तुमच्या ह्या सगळ्या समस्यांसाठी व्हिडिओचे टॉपिक शोधून काढत असते. त्या विषयावर मी व्हिडिओ बनवत असते. तर मी एक तुम्हाला रखाना दाखवते. तर एक असतं 13.5 म्हणजे 13.5 एक शोल्डर असते, 14 असते आणि 14.5 32 साईजचा ब्लाऊज आहे. त्याची शोल्डर आहे 13.5 याच्यानुसार आपण घेतली. पण गळा जर त्या व्यक्तीचा 10 इंच आहे, त्या ब्लाऊजचा गळा 10 इंच आहे किंवा मग 12 इंच गळा आहे, तर मग 10 साठी आपण वेगळी शोल्डर येणार आहे आणि 12 साठी वेगळी शोल्डर येणार आहे. मग काय कशाच्यानुसार आपण घेतली मग ही शोल्डर. आणि मग इथं छातीच्या चौथ्या भागामध्ये पण बदल होत असतो. कसा कसा बदल होतो ते पण मी दाखवते तुम्हाला. नमस्कार. आज मी आपल्याला शोल्डर कशी कमी जास्त करायची ते दाखवणार आहे. शोल्डर तर बघा आपल्याकडे सर्रास काय असतं तर ब्लाऊज येतो असतो मापाला जुना ब्लाऊज शिवायच्या वेळी. तर बॉडी मेजरमेंट नसतं आणि मग आपण ती शोल्डर कशी घ्यायची हा प्रश्न पडतो त्या ब्लाऊजला. समजा त्या ब्लाऊजचा जर मुळात आधी कोणी शिवलेला असेल, तुमच्याकडचा असेल तर परफेक्टच असतो. पण समजा दुसऱ्या टेलरनी शिवलेला आहे तो ब्लाऊज आणि त्याचा शोल्डर उतरते, खांद्यावरून गळा उतरतोय, खाली सैल होते आणि आपण मग त्याच ब्लाऊजचं तेच माप घेतलं तर आपलं पण नवीन ब्लाऊज शिवलेल्याची पण शोल्डर उतरू शकते. हा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग अशा वेळी काय करायचं तर मी एक तुम्हाला रखाना दाखवते. तर एक असतं 13.5 म्हणजे 13.5 एक शोल्डर असते, 14 असते आणि 14.5ची असते. बरोबर. 13.5, 14 आणि 14.5. 15 अगदी हेवी साईज असेल तेव्हा 15 असते. एकदम 48-50 साईज असेल तेव्हा 15 असते शोल्डर. पण आपण या 3 आहेत ना शोल्डर, त्या 3 शोल्डरचं वर्गीकरण करून घेऊया. कसं करायचं बघा आता. 28 पासून 30, 32 आणि 34 या 4 साईज आहेत ना इंच. 28 इंच, 30 इंच आणि 32 इंच आणि 34 इंच या 4 साईज जर असतील ब्लाऊजच्या तर 13.5 आपण शोल्डर घेऊ शकतो. एक अंदाज लावायचा आपल्या एवढ्या वर्षाचा अनुभव म्हणा किंवा ब्लाऊज शिवताना आपल्याला येतोच अंदाज. आणि मग 36, 38 आणि 40 या तिन्हीसाठी 14 शोल्डर आपण घेऊ शकतो. आणि मग 42, 44, 46 यांच्यासाठी आपण 14.5 घेऊ शकतो. असा एक अंदाज माझा एवढ्या दिवसाचा आहे. तुमचा वेगळा असू शकतो पण मी माझ्या अंदाजानुसार तुम्हाला मी सांगते कटिंग. आता शोल्डर कशी घ्यायची तर आपण पहिला एक गैरसमज असतो की छातीच्या मापानुसार आपण शोल्डर घ्यायची. कटिंगच्या वेळी ब्लाऊज कटिंग करताना छातीच्या मापाचा विचार करून शोल्डर टाकायची. तर ते तर टाकायचीच आहे मेन मुद्दा, पण त्याच्यातून कमी पण करावं लागतं ना. जसं गळा आता तुमचा समजा 32 साईजचा ब्लाऊज आहे, त्याची शोल्डर आहे 13.5 याच्यानुसार आपण घेतली. पण गळा जर त्या व्यक्तीचा 10 इंच आहे, त्या ब्लाऊजचा गळा 10 इंच आहे किंवा मग 12 इंच गळा आहे, तर मग 10 साठी आपण वेगळी शोल्डर येणार आहे आणि 12 साठी वेगळी शोल्डर येणार आहे. मग काय कशाच्यानुसार आपण घेतली मग ही शोल्डर तर गळ्यानुसार. म्हणून कधी पण छातीच्या मापानुसार शोल्डर नसते तर गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर कमी जास्त होते. एवढं पहिलं पक्क लक्षात तुम्ही ठेवलं ना की मग अगदी तुम्ही बिनचुकता शोल्डर गळ्याची ब्लाऊजची टाकू शकता. कुठेही तुम्हाला मग तो गळा पडणार नाही, शोल्डर पडणार नाही. तर मग आता
साधारण आपलं कटिंग असं असतं बघा, या पद्धतीचं आपण कटिंग करत असतो. हा मुंडा झाला आणि ही शोल्डर झाली. तर या शोल्डर मध्ये किती कमी केले पाहिजेत, जसा जसा गळा वाढेल आपला असा, तसं तसं इथं शोल्डर कमी कमी होत जाते. तर मग ती कशी करायची ते आज मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे कटिंग करून. तर या पद्धतीने तुम्ही शोल्डर कमी करायला शिकलात की मग तुम्ही अगदी आयुष्यभर कधीच विसरणार नाही. कोणत्याही साईजचा ब्लाऊज आला तरी तुम्ही परफेक्ट शोल्डर टाकणार आहात. कागद घेते मी आणि त्याच्यावर माप टाकून घेऊया आपण. अंदाजे मी कागद घेते, कागदाची घडी. आपल्याला फक्त शोल्डरचं बघायचंय, बाकी उंची मुंडा ते तुम्हाला दरवेळी मी सांगतच असते. आता समजा आपली थोडीशी मी शोल्डरसाठी इथे रेघ ओढून घेते. आता इथे बघा, इथे जेव्हा आपण 13.5 कधी घ्यायचे तर 34 पर्यंत 13.5 शोल्डर घेऊ शकता तुम्ही. 28, 30, 32 आणि 34 साईज छातीची. आणि 14 त्याच्या पुढचे घ्यायचे. 36, 38 साठी 14 घ्यायची शोल्डर. आणि मग 40, 42, 44 यांच्यासाठी तुम्ही 14.5 घेतली तरी चालते. तर आता आपण हे मीडियम मी तुम्हाला शोल्डरचं माप दाखवते. आपलं समजा 14 शोल्डर आहे, बरोबर इथे. आता या प्रत्येक गळ्यानुसार या 14 मधून आपण किती कमी करायचे हे दाखवणार आहे. तर याप्रमाणे तुम्ही 13.5चं पण करू शकता, 14.5चं पण करू शकता. मी मीडियम साईज घेतली 14 इंच. तर आपण 14 इंचावर आधी 7 इंचावर खून करून घेऊयात. या साईडनी घेते, हे बघा, याला 7 इंचावर बरोबर इथे मी खून करून घेते आणि ही रेघ शोल्डरची ओढूनच घेते इथे अशी. आता आपला गळा समजा 11 इंचाचा आहे. आता आपली पूर्ण उंची 13.5 किंवा 14 असते. सर्रास ब्लाउजांची 13 पासून चालू होते. मग 13च्या खाली एक 2 इंचाची तरी पट्टी लागतेच आपल्या कस्टमरला. 2 इंचाची पट्टी म्हणजे किती, 13. समजा उंची 13 आहे किंवा 14 आहे, 2 इंचाची पट्टी ठेवली त्यांना, ही 14 आली उंची समजा, तर 2 इंचाची पट्टी ठेवली तर 12 इंचाचा आपला गळा आला समजा. आता हा इथून मी 12वर टाकते, इथं आलं. उंची पुढं समजून घ्या तुम्ही, कागद पुढं उंच आहे. 12चा गळा आहे समजा, 12 इंचाचा. तर मग आता इथे किती येणार आहे, इथं आपण किती घेतले, 14 घेतले ना मीडियम साईज. मीडियम साईज 14 घेतले तर निम्मे 7 घेतले आपण, बरोबर. तर आता या 7 मधून 12 इंचाचा जर गळा असेल तर आपण काय करायचं, किती कमी केले पाहिजे. तर आता इथं तुमची 12 इंचाच्या गळ्यासाठी इथं तुमची कितीही छाती असू शकते. 38च्या छातीला पण 12 इंचाचा गळा चालतो. आपल्याकडे असतात कस्टमर. 32च्या छातीला सुद्धा 12 इंचाचा गळा चालतो. मग आता काय करायचं, अशा याच्यावर छातीनुसार आपण शोल्डर घेऊ शकत नाही, म्हणून गळ्यानुसार शोल्डर घ्यायची प्रत्येक ब्लाऊजला. तर आता 12 इंचासाठी किती घेतलं पाहिजे, तर मी एक सोपं म्हणून काय सांगितलं होतं तुम्हाला, 10 इंचाचा जेव्हा गळा असतो तेव्हा आपल्याला 2 इंच कमी करायचे असतात, वजा 2 करायचे असतात पूर्ण शोल्डरच्या अर्ध्यातून. तर त्याप्रमाणे पुढे 12 पर्यंत किती होतील, 11ला किती होणार मग 2.25 येणार, म्हणजे 2.25. आणि 12ला किती येणार, 2.5 येणार, बरोबर, 2.5 इंच. मग आता या 7 मधून 2.5 इंच कमी करायचे. परत एकदा लक्षात घ्या, आपण 14चं सांगतोय मीडियम साईजचं. 14ची अर्धी येते 7. तर 7 मधून आपल्याला जेव्हा 12 इंचाचा गळा काढायचा आहे तेव्हा तुम्हाला 2.5 इंच शोल्डर कमी करावी लागेल. मग उरली किती, 4.5 इंचाची शोल्डर, बरोबर. आता समजा 40-42चं माप आहे ब्लाऊजचं, मग त्यांना 14 शोल्डर घेऊन चालणार आहेत, आपल्याला 14.5 घेतली पाहिजे. तर 14.5चे निम्मे किती येतात, 7.25. तर 7.25 मधून 2.5 इंच कमी करायची, तर इथं येणार आहे. या पद्धतीने करायचं. आता 11 इंचासाठी किती करायचे, या 7 मधून 14चे निम्मे 7, या 7 मधून 11 इंच गळा असेल तेव्हा 2.25 इंच कमी करायची. किती, 2.25 इंच इथं आलं. हा गळा आहे 12 गळ्यासाठी, ही शोल्डर आहे. आणि ही 11च्या गळ्यासाठी. आता 10 इंचाचा गळा असेल तेव्हा या 7 मधून आपल्याला 2 इंच कमी करायचे, म्हणजे कुठे आली शोल्डर, इथे आली. इथे आपण 10 इंच टाकायचं. आता त्याच्या पुढे 9 इंचाचा गळा असेल तेव्हा अजून पाव इंच कमी करायची, म्हणजे पुढं पुढं जायचं. 9 इंचाचा गळा असेल तेव्हा किती येणार आहे, इथं 2 केले 10ला, तर इथं किती येणार आहे, 1.75. आणि 8च्या गळ्यासाठी किती येणार आहे, 1.50 म्हणजे 1.5 इंच. आणि 7च्या गळ्यासाठी किती येणार आहे, तर 1.25 म्हणजे 1.25 इंच. आणि 6चा गळा जर असेल तुमचा तर तुम्हाला 1 इंच वजा करायचा आहे.
येते लक्षात. 5चा गळा असेल तेव्हा पाऊण इंच कमी करायचे, पाऊण म्हणजे 0.75 म्हणतात त्याला. आणि 4चा गळा असेल तेव्हा अर्धा इंच, फक्त अर्धा. तर आता बघा याच्यानुसार तुम्हाला बरोबर लक्षात येईल. आता तर 9चा गळा आहे तेव्हा अजून पाव इंच, आणि जेव्हा तुम्ही 8चा गळा टाकणार आहात तेव्हा परत पाव इंच, 7चा परत पाव इंच, 6चा परत पाव इंच, आणि 5चा परत पाव इंच. या पद्धतीने अशी शोल्डर टाकत जायचंय. म्हणजे इथून मग खाली तुमचं मुंडा येणार असा. इथे करून घेते. हा 12च्या गळ्याचा मुंडा असणार आहे, हा 11च्या गळ्याचा मुंडा असणार आहे. मुंड्याची उंची तेवढीच राहणार आहे, फक्त इथं जाऊन मिळणार आहे. हा 10चा गळा असणार आहे, 10च्या गळ्यासाठी हा मुंडा असणार आहे. हा 9च्या गळ्यासाठी मुंडा असणार आहे. हा 8च्या गळ्यासाठी मुंडा असणार आहे असा. आणि मग इथं छातीच्या 4थ्या भागामध्ये पण बदल होत असतो. कसा कसा बदल होतो ते पण मी दाखवते तुम्हाला. 7च्या गळ्यासाठी हा 6च्या गळ्यासाठी, आणि हा 5च्या गळ्यासाठी, आणि इथून पुढे बोट नेक चालू होतो. आता तुम्ही म्हणाल मग इथं तर काय राहिलंच नाही, पण आपण हे 4था भाग टाकला होता म्हणून राहिलं नाही. तर आता कसं करायचं असतं बघा. इथे बघूया आता. 8.5 म्हणजे हे आपण कितीचं 34चा 4था भाग घेतला समजायचा, बरोबर. पण तुम्ही जेव्हा 12चा गळा आहे तेव्हा तुम्ही 8.5 मधून किती कमी करायचे. जेव्हा तुम्ही 10चा गळा असेल तेव्हा बरोबर 8.5 घ्यायचंय 34च्या मापासाठी, बरोबर. 34 जेव्हा तुम्ही छातीचं माप असेल तेव्हा इथे बरोबर 4था भाग टाकायचाय. 10चा गळा असेल तेव्हाच, आणि 9चा गळा असेल तेव्हा तुम्हाला पाव इंच लुजिंग इथे पण द्यायचंय. 8चा गळा असेल तेव्हा अर्धा इंच लुजिंग, इथून पुढे अर्धा. 7चा गळा असेल तेव्हा पाऊण इंच, इथून पुढे पाऊण इंच. आणि 6चा गळा असेल तेव्हा 1 इंच. बोट नेकला सुद्धा 1 इंच, आणि कॉलर नेकला सुद्धा 1 इंच लुजिंग द्यावंच लागतं. मग याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन टाकायचंय. हे लक्षात घ्या. तसं तसं हा पण आकार वाढत जातो. एवढं लक्षात आलं असेल तुमच्या. आणि आता 11चा गळा आहे तर मग काय करायचंय, तर इथे कट करायचंय आपल्याला. हे आपल्या 10व्या गळ्याचं आहे. 10 इंच गळ्यासाठी पूर्ण चौथा भाग घेतो. 11 इंच जेव्हा गळा असेल तेव्हा या 4थ्या भागातून वजा करायचे पाव इंच, आणि 12चा गळा असेल तेव्हा अर्धा इंच वजा करायचे. छातीच्या 4थ्या भागातून वजा अर्धा इंच करून मग इथून ही अशी तिरपी रेघ जाणार आहे इथे खाली, अशी अशी. जेव्हा तुमचा गळा जास्त खोल असेल तेव्हा तुम्हाला इथे 4थ्या भागातून मायनस करावं लागतं. फक्त 10 इंचाच्या गळ्याला आपण चौथा भाग घ्यायचा, आणि मग 10 इंचापेक्षा जर कमी असेल गळा तर मग लुजिंग देत जायचं पाव इंचाचं. या पद्धतीने मी तुम्हाला मुंड्याचं पण इथे घडीचं पण सांगितलं माप. इथं आपण जी घडी घालतो चौथा भाग टाकतो मुंड्यावर, त्या ठिकाणचा पण बदल शोल्डर प्रमाणे इथे बदल होतो, गळ्याप्रमाणे शोल्डरला बदल होतो. जसा जसा तुमचा गळा कमी कमी होत जाईल तसं तसं तुमची शोल्डर इकडे वाढत जाणार आहे. आणि जशी जशी तुमची शोल्डर गळा खाली खाली उतरत जातो, म्हणजे 10, 11, 12 तसं तसं तुम्हाला शोल्डर अशी इकडे आत आत वजा करत आणायचे. ही मेथड अगदी तुम्हाला समजली असेल. तर या पद्धतीने तुम्ही शोल्डर परफेक्ट शोल्डर. मला आता कमेंट येतात की ताई तुम्ही या ब्लाऊजला कटिंगला किती शोल्डर घेतली. तर तसं नसतं, इथं गळ्याचा पण विचार करावा लागतो. जर तुमचा गळा असेल तर छोटा असेल तर तुम्हाला इथं लुजिंग द्यायला लागेल. गळा जास्त खोल असेल तर 4थ्या भागातून पण मायनस करावे लागणार आहे. या पद्धतीने कटिंग केली तर इथे झोळ येणार नाही तुम्हाला मुंड्याजवळ, आणि शोल्डर पण खाली पडणार नाही. जास्त प्रॉब्लेम हाच होत असतो प्रत्येक आपल्या बंधू भगिनींसोबत. जे कोणी ब्लाऊज शिवतात त्यांच्यासोबत असं होत असतं. नवीन नवीन जेव्हा मी पण शिवत होते ब्लाऊज तेव्हा हा प्रॉब्लेम येत होता. पण हळूहळू एक अनुभव किंवा जास्त वेळ काम करण्यामुळे ते एक डोक्यात येतं की आपण हे काय केलं पाहिजे बाबा, शोल्डर पडते तर. आता मला 25 वर्ष झाली मी काम करते. माझी छोटी मुलगी 1 वर्षाची झाली आणि मी ब्लाऊज शिवायला सुरुवात केली. लग्नाच्या अगोदर माझा क्लास झालेला आहे. क्लासमध्ये एवढं सगळं शिकवत बसत नाहीत आपल्याला. साधा नॉर्मल क्लास, कटोरी कशी कटिंग करायची, 4 टक ब्लाऊज कसा कटिंग करायचा एवढंच दाखवतात. पण हे जे आपले प्रॉब्लेम असतात हे दाखवत नाहीत. आता सगळीकडे ते चालू झाले त्यामुळे सगळे दाखवत असतील कदाचित क्लासमध्ये. आपला क्लास जास्त फेमस व्हावा म्हणून
नाही का बाबा तिथे छान शिकवतात म्हणून हे सगळं दाखवतात, पण एवढं सगळं क्लासमध्ये प्रॉपरली दाखवत नाहीत आणि तुम्हाला इथे यूट्यूबवर पण व्हिडिओ कुठे भेटणार नाही याचा. तर बघा मी तुमच्या ह्या सगळ्या समस्यांसाठी व्हिडिओचे टॉपिक शोधून काढत असते, त्या विषयावर मी व्हिडिओ बनवत असते. तर मग कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ नेहमी बघायला भेटतील. चला तर मग व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूया पुढच्या टॉपिकसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.